नमस्कार मंडळी, या पद्धतीने ओल्या हरभऱ्याची भाजी केला तर एक ऐवजी दोन चपाती तर नक्कीच खाल. अशी ओल्या हरभऱ्याची भाजी आमच्या घरात सर्वांना प्रचंड आवडते. कोणतंही वाटण वगैरे न घालता अशा साध्या पद्धतीनंच खूप छान होते भाजी. मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, जिरे घातले आणि जिरे छान फुलवून झाल्यानंतर इथे 4 कांदे मी बारीक चिरलेले त्यामध्ये टाकलेले आहेत. 1 मिनिटभर आपल्याला कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यावर याच्यामध्ये 2 टोमॅटो किसून घालणार आहे मी. 2 मोठे पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि मी किसणीने किसून घेतलेले आहेत. तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता टोमॅटो किंवा टोमॅटो असे बारीक चिरूनही घालू शकता. आता हे टोमॅटो आपल्याला छान असं 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. टोमॅटोला छान असं तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला हा ओला हरभरा आहे तो घालायचा आहे. यामध्ये हरभरा आपल्याला 1 मिनिटभर कांदा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही सुक्या हरभऱ्याची भाजी केला असाल, पण या पद्धतीने ओल्या हरभऱ्याची कधी भाजी केलात का? किंवा तुमची पद्धत काय आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कशी करता आणि तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा. खूप छान होते भाजी. यामध्ये आता 1 चमचा मीठ घातलेला आहे मी आणि 1 चमचा मीठ घालून परत एकदा छान असं परतून घेतलेलं आहे. तर यामध्ये मी 1 चमचा हळद, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 2 मोठे चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी घरची चटणी आहे, ह्याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता छान असं परतून घ्यायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत. भाजीवर झाकण ठेवून आता 1 मिनिटभर भाजी आपली छान शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी आपल्याला वरती 1 ग्लासभर पाणी घालायचं आहे. ओला हरभरा आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागत, लवकरच भाजी आपली शिजून होते. मला जर वाफेवरच अशी उसळ करायची असेल तर तुम्ही करू शकता, पण मला थोडासा रस पाहिजे होता या भाजीला, म्हणून मी गरम केलेलं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. मस्त ही भाजी 1-2 मिनिटभर आपल्याला अशीच गॅसवर मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. भाजीचा सुगंध सगळा घरभर सुटला आहे. भाजी आपली तयार आहे, बघू शकता. भरपूर हिरवीगार कोथिंबीर घातली आहे बारीक चिरून. कोणतंही वाटण वगैरे न घालता भाजी बघू शकता किती मिळून आली आहे, मस्त झाली आहे. घरभर सुगंध सुटला आहे या भाजीचा. माझ्या या पद्धतीने एकदा ओल्या हरभऱ्याची भाजी नक्कीच करून पहा. चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खाल. भाजी कशी झाली ती कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला मात्र विसरू नका.